नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मार्केटचं छान चाललंय। एक दिवस मार्केट वाढतंय, परत 2-3 दिवस कन्सॉलिडेट होत आहे आणि पुन्हा वाढतंय। म्हणजे त्यामुळे ट्रेंडला एक प्रकारची मजबूती येते आहे। हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणूया आपण, मार्केट पुढे जात आहे। हे मार्केट जेव्हा पुढे जात आहे, ट्रेंड स्ट्रॉंग होतोय, त्यावेळेला आपण आपले कमकुवत जे शेअर असतील त्या कमकुवत शेअरमधून बाहेर पडायचं आहे आणि स्ट्रॉंग शेअरमध्ये आपण घुसायचं आहे। हे लक्षात ठेवा। कायम कमकुवत जसं आपण पुढे जातो तसे कमकुवत टिकाव धरत नाही। स्पर्धेमध्ये टिकाव धरत नाही कमकुवत क्वालिटीचे शेअर्स। म्हणून कमकुवत, मिड कॅप, स्मॉल कॅप याच्यातून बाहेर पडायचं आणि लार्ज कॅप, ए ग्रुपच्या शेअरमध्ये आपण घुसायचं। आज इथेनॉलच्या किमती वाढवण्याचा सरकार विचार करणार आहे। ज्यूसपासून जे इथेनॉल बनतं त्याचा रेट 72.50 प्रत्येक लिटरला आणि बी हेवी मोलासिसपासून बनतं त्याला 66 रुपये लिटरला असा दर मागितला आहे। सरकारने अजून हो नाही काही सांगितलं नाही आहे, पण सरकार इथेनॉलच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे। कारण ते एक प्रकारची सायकल आहे। FRP वाढली की ती FRP आपण शेतकऱ्यांना देतो, मग त्याच्या प्रमाणात कुठून देणार साखर कारखानावाले, मग त्यांच्यासाठी पण काही वाढवावं लागतं। त्या इथेनॉलच्या किमती वाढवतात, म्हणून आज सगळे साखरेचे शेअर तेजीत होते। अशा वेळेला आपल्याला साखरेचे कोणकोणते शेअर आहेत आणि कोणते वाढले नाही आहेत हे बघावं लागतं। तर अशासाठी त्याच्यात लिक्विडिटी आहे नाही आहे याच्यापेक्षा ही साखरेची कंपनी आहे हे तरी माहीत असावं लागतं। त्यामुळे 40 कंपन्या साखरेच्या आहेत, तर त्या तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवली पाहिजे। आता सिक्वेंट सायंटिफिक आणि वियश यांचं मर्जर होणार आहे। ह्या मर्जरमुळे काय होईल तर जागतिक स्तरावर ॲनिमल फार्मामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट युनिट तयार होईल। ह्या मर्जरचा जो रेशो ठरलाय तो 56 इक्विटी शेअरला 100 VS ते शेअर्स, पण सिक्वेंट सायंटिफिक ही कंपनी राहील आणि VS त्याच्यात मर्ज होईल आणि नंतर सिक्वेंट या नावाने कंपनी सुरू राहील। याला 8,000 कोटी एवढं व्हॅल्युएशन मिळेल। रिलायन्स इन्फ्राची दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या संबंधात एक आर्बिट्रेशन चालू होतं। त्याचा निकाल रिलायन्सच्या बाजूने लागला आणि हे आर्बिट्रेशन 950 कोटीचं होतं। LICने महानगर गॅसमधला स्टेक कमी केला, 9.030 वरनं 6.939%, 9.030% 6.939% एवढा, म्हणजे साधारण 1-2.5% आसपास स्टेक कमी केलाय। मंगलोर केमिकलच्या युरिया आणि अमोनियम प्लांट जे होते ते त्यामध्ये पुन्हा कामकाज सुरू झालंय। नुवामा वेल्थमध्ये आज 22.1 लाख शेअरचा मोठा ट्रेड झाला। झायडस लाईफ
ही लखनौ CSIR बरोबर त्यांनी करार केला. क्रॉनिक किडनी डिसीजमुळे ऑस्टिओपोरोसिस हा जो आजार होतो त्याच्यावर ते तोंडाने घ्यायचं औषध म्हणजे ओरल हे औषध शोधून काढणार आहेत. SJVNनी महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर 2 करार केले. थग्गमाईल ज्वेलर ही 600 कोटी रुपये उभे करणार आहे. अडाणी ग्रीन एनर्जीने टोटल एनर्जी बरोबर एक जॉईंट व्हेंचर करणार होते. ते 1150 मेगावॅटचं ते जॉईंट व्हेंचर त्यांनी पूर्ण केलं. अडाणी ग्रीन ही खावडाच्या सोलर प्रोजेक्टमध्ये 50% स्टेक घेईल. इन्फोसिसने सॅली ब्युटी बरोबर एंटरप्राइज स्केल एफिशियंट करण्यासाठी हायपर ऑटोमेशनसाठी करार केला. NTPC ग्रीननी महाराष्ट्र प्रीत बरोबर 10 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी करार केला. PTC इंडस्ट्री म्हणजे मोठा 14,000च्या आसपास काय 12,000 किंमत आहे तो शेअर त्यांनी M717 अल्ट्रा लाईट वेट होविझर BAE सिस्टीमकडून त्यांना ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर टिटॅनियम कास्टिंगसाठी मिळाली. अल्केम लॅबला पालिपेरिडोन टॅब्लेट त्यांची होती त्याला US FDA कडून अंदा अप्रूव्हल मिळालं. आपली जशी सेबी आहे तसं अमेरिकेची पण सिक्युरिटीज ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी GQGला $5 लाख एवढा दंड लावला. काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे हा दंड लावला. त्यांनी आम्ही संपर्कात आलो का काय झालं काही मान्य केलं नाही पण हा दंड मात्र त्यांनी भरला. सोमवारपासून BEL आणि ट्रेंट हे निफ्टीमध्ये समावेश होईल आणि डिव्हिज लॅब आणि LTI माइंट्री हे निफ्टीमधून बाहेर पडतील. अडाणी पोर्टला 100 कोटींची ऑर्डर मिळाली. आज काहीसं मार्केट मंदीत होतं. साधारणपणे 300 पॉईंट मार्केट मंदीत होतं. पुढचा ट्रंकेटेड वीक आहे. पण आता तुम्ही असंच करा की तुमच्या पोर्टफोलिओला खूप चांगले शेअर असतील तर त्याच्यातलं सुद्धा भांडवल काढून घ्या म्हणजे काळजी उरणार नाही. पण जर कमकुवत शेअर्स असतील मिड कॅपचे असतील स्मॉल कॅपचे असतील ते मात्र काढून तेच पैसे तुम्ही लार्ज कॅपमध्ये गुंतवा. कारण कुठल्याही अडचणीमध्ये स्मॉल कॅप मिड कॅप टिकत नाही. रोज लोअर सर्किट लागायला लागली की काय करावं हा विचार येईल. धड विकताही येणार नाही. तो गोंधळ होण्यापेक्षा प्रॉफिटमध्ये असताना कदाचित तुम्ही विकल्यानंतर थोडासा शेअर वाढू शकतो. त्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण नंतर जो होणारा त्रास आहे डोक्याला त्याच्यापासून तुमची सुटका होऊ शकते. नमस्ते.